जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। स्वामित्व योजनेमुळे नागरिकांच्या मिळकतीचे वाद मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील असे खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मत व्यक्त केले। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते जिल्ह्यातील 50 मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या संकल्पनेतून 2020 साली स्वामित्व योजना जाहीर करण्यात आलेली होती। आज देशभरामध्ये 50,000 गावांमध्ये 65 लाख लोकांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे। या योजनेच्या माध्यमातून शहराप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। आपल्याला माहिती आहे, ग्रामीण भागामध्ये पूर्वी हद्दी निश्चित नसायच्या, बांधावरून किंवा हद्दीवरून वाद असायचे, कोर्ट मॅटर्स व्हायचे, कुठल्याही पद्धतीचा प्रॉपर्टी कार्ड किंवा पुरावा नसल्यामुळे त्यांना लोन मिळत नव्हते। आज अशा पद्धतीचं प्रत्येकाचं वैयक्तिक प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळं या योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना त्याचा फायदा होत आहे। लोक आपल्या प्रॉपर्टी कार्डाच्या माध्यमातून बँकांकडून लोन घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतायत, आपल्या मुलांचं शिक्षण करतायत। आज बऱ्याच सक्सेस स्टोरीज कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पाहायला मिळाल्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज उपलब्ध करून घेऊन व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि त्यातून आपली आर्थिक उन्नती साधत आहेत। प्रधानमंत्री महोदयांनी आज इंटरॅक्शन करत असताना देशभरातल्या अनेक राज्यातील व्यक्तींशी, नागरिकांशी संवाद साधला। त्यातून सुद्धा त्याच पद्धतीनं लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रधानमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केलेले आहेत। मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण या योजनेचा लाभ घेऊन आपले कार्ड लवकरात लवकर आपल्या हद्दी निश्चित करून आपलं प्रॉपर्टी कार्ड घेऊन आपल्या परिवाराच्या उन्नतीचं साधन निर्माण करा। परभणी लाल सेनेच्या वतीने मयत सूरज जाधव यांचा अपघात नसून घातपाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारी नरबळी प्रतिशोध महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून या दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले। सूरज गंगाधर जाधव यांच्या ब्राह्मणगाव ते रेंगे फायनान्स रस्त्यावर अपघात झाला नसून घातपाताची घटना आहे असे आरोप लाल सेनाचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांनी आयोजित मोर्चात केले। या घटनेला जवळपास 24 दिवस उरले तपासाला गती मिळत नाहीये आणि मेडिकल रिपोर्ट्स आला असून अद्याप सूरज जाधव यांच्या मारेकऱ्यांना खुनाचा गुन्हा नोंद झालाच नाही असाही आरोप आई बबिता जाधव यांनी मोर्चात केलाय। आणि यापुढे न्याय मिळाल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही, एवढीच आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो। आणि 2 शब्द बरेच माणसं बोलणार आहेत म्हणून माझं भाषण न लांबवता या ठिकाणी थांबतो। सर्वांना धन्यवाद। लाल सलाम जिंदाबाद। जय अण्णा भाऊ। PM रिपोर्ट आणखी आले नाहीत आणि आणखी त्यांना अटक केलेले नाही, असे कसे त्याचे PM रिपोर्ट येत नाहीत? आज 22 दिवस झाले आणि यायलाच पाहिजे आणि PMचे रिपोर्ट आले तरच अटक करणार आहेत। कारण त्यानं मला स्वतः सांगितलं की आई मारहाण केलेली आहे, चाकूचे वार, राड घातले, तर मला स्वतः बोलला। आईला नाही तर कोणाला सांगणार आहे तिथं ते? आणि आईला सांगून जर प्रशासन जर त्यांना अटक करत नाही, आणखी जर PM रिपोर्टची वाट पाहत आहे तर हे काय पाठीमागे हात त्यांचा? माझ्या मुलाचे हत्येकरी गावात फिरतात, आम्हाला बघून हसतात। मी नाव देऊन बी जर
प्रशासन जर त्यांना अटक करत नाहीये, त्यांना अटक केलंच पाहिजे. ह्या 2 दिवसामध्येच अटक केलं पाहिजे त्यांना, हे मी इथं सांगून. आजच्या या मोर्चाचं नेतृत्व लाल सेनेचे अध्यक्ष गणपतरावजी भिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संघटनेच्या नेतृत्वाखाली आज हा नरबळी मोर्चा निघालेला आहे. सरकारला माझी एवढीच विनंती आहे की या नराधामाला की जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे. नरबळीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला घातपातानं मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची. ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. आता नव्या स्वरूपामध्ये, अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे. आणि म्हणून सूरज जाधव हा जो काही आमचा युवक आहे, 29 तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासून त्याची हत्या झालेली आहे. या हत्येमध्ये जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सूरजच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत. आणि मग त्या सर्वांना आरोपी करावं, आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे. आणि जे कोणी सहभागी असतील, ज्यांना त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे, त्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे. म्हणजे वाल्मिक कराडच्या अनुषंगानं संपूर्ण देशातला मीडिया आणि संपूर्ण शासन प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागतं. मात्र सूरज जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात सांगून त्याचा तपास या ठिकाणी केला जात नाही. कारण तो मांग आहे. म्हणजे मांगाच्या खुनामध्ये पोलिसांना अजिबात रस वाटत नाही, परंतु इतर जातीचा जर खून झाला तर पूर्ण शासन प्रशासन या ठिकाणी खडबडून जागं होतं आणि तो तपास केला जातो. आता जसं आमच्या नेटके दादानं सांगितलं की सैफ अली खानला जराशी इजा होते आणि 300 अधिकारी तपासायला लागतात. मात्र सूरज जाधवचं 29 तारखेला या ठिकाणी खून होऊन अजूनही त्याला आरोपी केले जात नाही, अजूनही त्या आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही. हा संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे. आणि या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये जर का आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून करतील असा इशारा आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत. इम्पॅक्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित केलेली शिवस्वराज रथयात्रा आज नांदेडमध्ये दाखल झाली. या रथयात्रेचे नांदेडमध्ये माजी नगरसेवक नंदकुमार कोसबतवार यांनी स्वागत केले. ही रथयात्रा पुढे भारतातील महत्त्वाच्या शहरातून भ्रमण करत 8,500 किलोमीटरचा प्रवास करून जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जपानच्या टोकियो शहरात दाखल झाल्यानंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा स्थापित होणार असल्याची माहिती रथयात्रेचे मुख्य सल्लागार उत्तम मांढरे यांनी काल नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक नंदकुमार कोसबतवार उपस्थित होते. शिवस्वराज रथयात्रा या यात्रेचं आयोजन इंडो जपान या प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. ही यात्रा जी आहे या यात्रेचा उद्दिष्ट आहे शिवरायांचं संपूर्ण जगामध्ये विचार प्रसार करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच्यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टोकियो येथे जपानला आपण शिवस्मारकाचं आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही पुणेकर SIO ऑर्गनायझेशन आणि जपानमधील येदोगावा इंडिया कल्चर सेंटर या सर्व संस्था सहभागी होतात आहे. आणि 8 मार्चला महिला दिनी दिवशी जपानमध्ये या स्मारकाची उभारणी केलेली आहे आणि उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय जपानचे राजा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आणि याशिवाय भारतातील काही पदाधिकारी आणि राजकीय आणि इतर व्यक्ती हजर राहणार असून या निमित्तानं संपूर्ण भारतात शिवरायांचा प्रचार प्रसार करण्यासाठी व शिवभक्तांना एकत्रित आणण्यासाठी या यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. ही यात्रा जवळजवळ 12 ते 13 स्टेटमधून फिरणार असून साधारण 7 ते 8,000 किलोमीटर या यात्रेचं किलोमीटर होणार आहेत. प्रत्येक
तालुक्यात गावामध्ये आणि प्रत्येक राज्याच्या एरियामधून ही रथयात्रा जाणार असून याच्यामधून शिवभक्तांना एकत्र आणण्यासाठी आमचा एक हा प्रयत्न असणार आहे. याच्याशिवाय माननीय राज्यपाल, प्रत्येक राज्यातले राज्यपालांच्या हस्ते या मूर्तीचं पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. माननीय राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पूजन करून इंडिया गेटला या ठिकाणी शेवट करणार आहोत आम्ही. आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ही जपानला पाठवली जाणार आहे. आणि यामध्ये विविध राज्यातून अनेक आमचे पदाधिकारी, आज आम्ही ही यात्रा सुरुवात करून सातारा, कराड, कोल्हापूर, मालवण, बेळगाव, मिरज, सोलापूर, हैदराबाद करून आज नांदेडमध्ये दाखल झालेली आहे. नांदेडमध्ये आमचे सहकारी श्री नंदकुमार कोसबतवार यांनी या यात्रेचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे. यानंतरचा जो नांदेडमधला प्रोग्राम आहे आपला, तो छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या तिथं या यात्रेचं, रथयात्रेचं स्वागत करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर ही यात्रा उद्या सकाळी नागपूरकडे रवाना होईल. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानंतरही जातीवाद संपण्याचे नाव घेत नाही आहे. सुधागड तालुक्यातील नाडसूर गावात खासगी नळावर पाणी भरण्याच्या वादावरून महिलेला जातीवाचक शिव्या देत बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पाली पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खेदाची बाब म्हणजे मारहाण झालेली महिला जेव्हा पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली त्यावेळी त्यांना आधी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा, नंतरच उपचार करतो असे सांगण्यात आले. सुधागड तालुक्यातील वैतागवाडी नाडसूर येथील रहिवासी कमल केशव शिंदे वय 66 वर्ष या सकाळी 8च्या सुमारास परशुराम तात्याबा शेवाळे यांच्या दूध डेअरीजवळील खाजगी नळावर पाणी भरण्याकरिता गेले असता त्या ठिकाणी वैतागवाडी गावात राहणारी एक महिला त्या ठिकाणी आली व येथे पाणी भरायचे नाही असे सांगितले. त्यानंतर तेथे उरलेले असलेले काही ग्रामस्थ यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. कमल शिंदे या वृद्ध महिलेने मी येथे पाणी भरते असे म्हटले. त्यावर तेथील महिलेने नळ बंद केला. यावेळी पाणी भरण्यासाठी पुन्हा नळ चालू केला असता एका महिलेने कमल शिंदे यांचा हात मुरगळला व अतिशय जातीवाचक शिवीगाळ करून खाली पाडून मारहाण केली. अतिशय दुर्दैवी घटना की या रायगड जिल्ह्यामध्ये आज मला वाटतं पहिल्यांदा ही अशी घटना घडलेली आहे की या नाडसूड गावामध्ये माझं येणं जाणं असतं आहे, परंतु आज या ठिकाणची कमल केशव शिंदे या महिलेला जी मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण ही फक्त माझी महिला त्या ठिकाणी पाणी भरायला गेली
आणि पाणी भरायला गेल्यामुळे माझ्या महिलेला त्या ठिकाणी मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना खाली पाडून मारलं, त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळसुद्धा केली। तर मी सांगेल की आज या देशाला एक अमृत महोत्सव आपण सादर करतोय की 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव आपण या ठिकाणी सादर करतोय, तरीसुद्धा आम्ही स्वातंत्र्यामध्ये आहोत का? आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे का? अरे आज या नाडसूळ गावामध्ये आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं आहे आणि आज या ग्रामपंचायतीला आमचं सांगणं आहे की 5 वर्ष झाले या ठिकाणी दिनेश केशव शिंदे, भूषण केशव शिंदे यांनी तुमच्याकडे अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्या माणसाला पाणी देऊ शकत नाही आणि धमकावून सांगता की आम्ही तुला पाणीच देणार नाही। पहिले तर या सगळ्या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत ही प्रत्यक्षात या ठिकाणी दोषी आहे, कारण जर ग्रामपंचायतीने या माझ्या घराण्याची जर मागणी पूर्ण केली असती पाण्याची तर आत्तापर्यंत ही घटना घडली नसती। अरे तुमच्यामध्ये काही संवेदनशीलता आहेत की नाही? आज माझ्या आई, मी त्यांना या ठिकाणी पाहिलंय, माझ्या आईच्या वयाची आहे ती आणि त्या आईला आज तुम्ही मारताय। अरे तुमच्याकडे थोडीशी तरी या ठिकाणी संवेदनशीलता पाहिजे। ज्या महाराष्ट्रामध्ये या रायगड भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला होता, त्यांचा जे राज्याभिषेक नाकारलं, तर त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रायगडच्या क्रांतिभूमीमध्ये 20 मार्च 1927ला या ठिकाणी चौदार तळ्याचा या ठिकाणी सत्याग्रह केला आणि या ठिकाणी मनुस्मृती जाळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी बदला घेतला। अरे संपूर्ण सगळे महापुरुष हे एक जीवाचे आहेत, एक विचाराचे आहेत। आपण विचाराची लढाई आता लढतोय का? आज मी सांगेल की अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये आज पोलीस प्रशासन आहे। आज या ठिकाणी जी माहिती मिळाली, आज आपले DYSP रवींद्र दौंडकर साहेब आज या ठिकाणी अट्रॉसिटीची आमची जी FIR घेतलेली आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांचा या ठिकाणी प्रतिसाद आहे, चौकशी आहे। परंतु मी सांगेल की ती चौकशी तुम्ही करा, परंतु माझ्या या आईला न्याय हा मिळाला पाहिजे। जर हा न्याय मिळाला नाही, जर लवकरात लवकर त्या ज्यांनी ह्या घटना घडलेल्या आहेत, ज्यांनी माझ्या आईला मारलेलं आहे, त्या लोकांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, ही माझी या ठिकाणी मागणी आहे। मी कमल केशव शिंदे, मी सकाळी पाण्याला गेली, पाण्याला गेल्यानंतर आपी माझ्याकडं आली आणि माझा नळ बंद केल्यानंतर म्हणते हिची लायकी नसताना म्हारडी इथं कशाला पाण्याला आली, आल्याबरोबर नाही ती ऐकत, तर बघ ग मनीषा ही मला ऐकही नाही, तर मनीषाने माझा येऊन हात पिलगटला, तिकडनं सुधीर म्हणतोय बघ धर हिला टेस्ट, तो ऐकतच नाही असा दिनेश शेवाला बोलतो। दिनेश शेवाल्यानी मला आला धावून हिला मार, तर माझा हात पिलगटल्यावर मी पडून राहिली, मग मला टेचल्यानंतर मी पडल्यानंतर मला शुद्ध नाही वरडून भाव माझा जवळ आला, मला भावाने उचलून घरी आणली आणि ठेवली। माझ्या मुलाला जाऊन तिकडून इकडं आणल्यानंतर त्यांनी माझी सोय केली। म्हणलं आई काय होतंय, तर मी पडूनच होती, तर म्हणला आराम कर, तर मी आराम केल्यानंतर माझ्या मुलांनी मला दवाखान्यात नेली, तर डॉक्टर म्हणतो तुम्हाला सरकारीतून सर्टिफिकेट घेऊन याल गव्हर्मेंट ह्याची पोलिसांची, तरच तुम्हाला इथं घेऊ शकतो, तर आम्हाला परत झाला। मग तिथं माझा डॉक्टरनी मला इंजेक्शन दिलं, जरा मला आराम पडला, नंतर आम्ही केस कंप्लेंट करायला गेली पोलीस स्टेशनला। पोलीस आले होते का आपल्या घरी? आपल्या घरी पोलीस येऊन गेलं, सगळेही आपली चांगली मदत केली, पोलिसांनी पण मदत केली, सगळ्यांनी मदत केली, फक्त आजूबाजूची कुणाचीच मदत नाही। ग्रामपंचायतीला नळाचं हे मिळावं म्हणून अर्ज दिला होता, कनेक्शन। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेडच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्ग 4 व इतर अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड व उज्ज्वला पडळकर यांच्या नेतृत्वात शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक सुरक्षा
देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। अरे हमारा वेतन देना होगा, देना होगा, देना होगा। अरे हमारा वेतन देना होगा, देना होगा, देना होगा। कामगार कायदे रद्द करणारे नालायक सरकार। आज आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी जिल्हा परिषद नांदेडवर आउटसोर्सिंगमध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या घेऊन जिल्हा परिषद नांदेड समोर निदर्शने करणार होतो, परंतु जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी पुतळा इथपर्यंत आंदोलने, निदर्शने, धरणे, मोर्चे, आत्मदहन करण्यास मज्जाव करणारा आदेश काढला आहे, परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे आम्ही महामानव महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ आज निदर्शने केलेली आहेत आणि आमच्या मागण्या आहेत, आपला दवाखाना व आउटसोर्सिंगमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बाह्य संस्थेमार्फत जे घेतलेलं आहे त्यांना आरोग्य अभियानामध्ये समावेश करावा, सामावून घ्यावं आणि त्यांना मान्य सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे 26,500 रुपये दरमहा पगार वेतन देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। तसेच आमच्या इतरही मागण्या आहेत, त्यामध्ये परिचारक असतील, वाहन चालक असतील, हे वेगवेगळ्या बाह्य संस्थेमार्फत या अभियानामध्ये काम करतात। त्यामध्ये बोराडे इंजिनियर्स वगैरे आहेत, AP सर्व्हिसेस सारख्या काही एजन्सीज आहेत, त्या एजन्सीचे कंत्राट संपलेले आहे आणि त्यानंतर आरोग्य विभागामार्फत पगार आमच्या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आहेत। यापुढे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारी जे आहेत आरोग्य अभियानामार्फतच व्हाव्यात आणि त्यांना जे आता त्यांच्या वेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही माननीय CO जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देणार आहोत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार यांच्या मार्फत आम्ही राज्य आणि केंद्राच्या विधिमंडळामध्ये देखील हा प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि CITU ची राज्य कमिटी आमच्या सोबत आहे आणि CITU च्या वतीने आम्ही या सर्व मागण्या घेऊन आता इथं निदर्शने करून CO मॅडम यांना निवेदन देणार आहोत। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या बेकायदेशीर अवैध व्यवसायाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने 26 जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती शिवसेना गटाचे उपनेते व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। याविषयी पवार म्हणाले, गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या दारू, मटका, गांजा विक्रीने थैमान घातले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महिला अधीक्षक जयश्री देसाई यांना भेटून निवेदन दिले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने गेली 15 दिवसापूर्वी ॲडिशनल SP सन्माननीय देसाई मॅडम आम्ही निवेदन दिलं होतं आणि निवेदनात पुराव्यासकट आम्ही काही गोष्टी दिल्या होत्या की मटका, गुटखा आणि ट्रेडिंगमध्ये ज्या पद्धतीने कोल्हापुरात कोट्यवधी रुपये लूट झालेली आहे त्याचा तपास गुन्हा अन्वेषण शाखा आणि आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीनं कुठपर्यंत झालेला आहे, काय झालेलं आहे, तर अजून सुद्धा बघतोय अनेक ठिकाणी मटका सुरू आहे असं मग विशाल देवकरे मला एक क्लिप दाखवली। सकाळी देसाई मॅडमला आम्ही भेटलो होतो की मॅडम अजून काही थांबलेलं नाही आहे, जर आम्ही निवेदन देऊन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही जर काय होणार नसेल
तर मग आम्हाला 26 तारखेला आम्ही जाहीर केलेलं आहे. प्रजासत्ताक दिन झेंडावंदन झाल्यानंतर IG ऑफिसच्या दारामध्ये सकाळी 10 ते 12 2 तास न्याय मागण्यासाठी आम्ही IG साहेबांकडे आम्ही त्याच्या दारात उपोषणाला आम्ही बसणार आहोत. आम्ही 2 तासासाठी बसणार आहोत. आम्ही लाक्षणिक उपोषण करणार आहोत. आम्ही निवेदन दिल्यानंतर 2 किलो गांजा सापडला. आम्ही निवेदन दिल्यानंतर 3 किलो गांजा सापडला. कसा सापडला? ह्याच्या आधी गांजा कोल्हापुरात येतोय, नशिली पदार्थ येत आहेत, पिढी बर्बाद होते अक्षरशः, तरी पण पोलीस प्रशासन काय करत नसेल तर नाईलाज आहे. त्या महासंचालकावर आमच्या भावना पोचल्या पाहिजेत, गृहमंत्र्यावर आमच्या भावना पोचल्या पाहिजेत. आणि कुठेतरी अवैध व्यवसाय कोल्हापुरात जे मोठ्या प्रमाणात गेली 2-3 वर्ष सुरू आहे, LCBचे जे प्रमुख आहेत ते आणि त्यांचे सहकर्मचारी काय करतायत, 2-3 वर्ष त्यांनी इथं काय काय काम केलं, कुठला तपास केला, ह्याचा सगळं ऑडिट ह्या 3 वर्षातलं बाहेर जिल्ह्यातल्या अधिकारी करण्यासाठी आम्ही आमची तिथं 2 तासांनी निदर्शन असणार आहेत. आम्ही आजच पत्र शोभेवून देतोय आणि 26 तारखेला आम्ही सकाळी 10 ते 12 2 तास आम्ही आमचे लोक कार्यकर्ते इथं बसणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आता वकील संघटना आक्रमक झाली असून हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार वकिलांच्या बैठकीत घेण्यात आलाय. जिल्हा बार असोसिएशनच्या राजर्षी शाहू सभागृहात ज्युनियर वकिलांकरता बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सर्जेराव खोत होते. शासनाचे लक्ष वेधण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावे असा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. कामाच्या संध्या उपलब्ध होणार आहेत, त्याचबरोबर सामान्य जनतेला न्याय सुलभ होण्यासाठी फार मदत होणार आहे. या सगळ्या बाबतीत वकिलांना येणाऱ्या अडचणी या सगळ्या बाबतीत एक मीटिंग झाली आणि ज्युनियर वकिलांनी या ठिकाणी बारला सूचित केलेलं आहे की लवकरात लवकर रॅलीचं नियोजन करावं आणि या तिन्ही बाबतचे प्रपोजल जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना पाठवावेत. आणि त्या दृष्टीनं आम्ही लवकरच हा 26 जानेवारी अमृत महोत्सवी वर्ष आहे, या 26 जानेवारीच्या पश्चात त्याबाबतचं नियोजन करणार आहे. आणि त्यासाठी सिनियर वकील असतील किंवा आमचे मार्गदर्शक असतील त्या सर्वांचे विचारात घेऊन आणि खंडपीठाच्या आंदोलनाला जोर लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन तथा खंडपीठ कृती समितीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय यांना भेटीचं नियोजन करण्याकरिता सुद्धा अपॉइंटमेंट लेटर पाठवलेलं आहे. परत कोल्हापूरच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संभाषण केलेलं आहे आणि लवकरच आम्हाला त्यांची भेटीची वेळ मिळेल अशी आशा आहे. तसं जर झालं तर कोल्हापूरच्या जुन्या न्यायालय इमारतीमध्ये सुद्धा तातडीनं सर्किट बेंच चालू करता येऊ शकतं. आणि 33 एकर जागेचा प्रस्तावसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये महसूल मंत्र्यांच्या समोर प्रलंबित आहे. याबाबत शासनाला कोल्हापूर जिल्ह्यानं किंवा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रानं भरभरून दिलेलं आहे. युती सरकारचे 10चे 10 आमदार कोल्हापूरमधून निवडून दिलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये युती शासनाने तातडीनं लक्ष या विषयाकडे घालावं आणि हे जे काय समाजाच्या उन्नतीचा मार्ग आहे तो मोकळा करावा. कोल्हापूरला सर्किट बेंचची स्थापना व्हावी, कोल्हापूरमध्ये आयुक्ताची स्थापना ही कायमस्वरूपी नेमणूक व्हावी आणि त्याचबरोबर ज्युनियर वकिलांना स्टायपंडची पण व्यवस्था व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि लवकरच त्याबाबत आम्ही पुढील दिशा आपल्याला देऊ. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.